हॅलो फ्रेंड्स, खूप दिवसानंतर आम्ही मस्तपैकी बाहेर फिरायला गेलो आहे. कुठे गेलो आहे तुम्हाला व्हिडिओ बघून समजेलच. तर छान असं एक्साइटमेंटमध्ये मुली एकदम जात होत्या. व्हिडिओमध्ये पहा तुम्ही, खूप एक्सायटेड होत्या, कारण भरपूर दिवस आम्ही बाहेर पडलं नव्हतं. पूर्ण दिवाळीच्या सुट्टीत घरीच होतो. तर त्यांना जायचं होतं मॉलमध्ये, तर मॉलमध्ये घेऊन गेलो. छानपैकी असं त्यांनी एन्जॉय केलं आहे. बघा जाण्याची एक्साइटमेंट किती आहे. एकदम मस्त नाचत चाललेले आहेत. इथे मॉलमध्ये एंट्री केली आहे, तर तिथे त्यांना मस्त वाटतंय. बघा किती खुश झालेले आहेत. तर इथे एंट्री केलेली आहे आणि एंट्री केल्या तुम्हाला मॉलचा पूर्ण व्ह्यू दाखवते. कसा वाटतो ते. एकदम मस्त असं लाईटिंग केलेली होती, छानपैकी असं सजले होते आणि संडे होता त्यामुळे गर्दीसुद्धा होती. तर तरीसुद्धा आम्ही खूप एन्जॉय केलं. तर तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटतो ते नक्की कमेंट करून सांगा. फायनली आले एन्जॉय करायला. इथे बघा मला ठेवून हे वरती निघून चाललेत. मी शूटिंग करत होती, तर मग मी खालीच थांबली. तिघंजणं निघून गेले. आणि बघा इतकं सुंदर हे बबलचं होतं ना, एका शॉपमध्ये लहान मुलांसाठी हे बबल सगळे उडवत होते आणि या दोघींना इतकी मजा वाटत होती. त्यांच्यासोबत नंतर दुसरी मुलंसुद्धा आली आणि खूप मस्त त्यांना वाटत होतं. वाव, मलासुद्धा बघून खूप मजा वाटली ते करायला. त्याच्यानंतर पुढे आलेलो आहे त्यांच्या स्पेशल झोनमध्ये, ते म्हणजे टाईम झोनमध्ये. त्यांना इथे खूप आवडतं गेम खेळण्यासाठी. तर इथे एंट्री केलेली आहे. बघा अभि किती नाचत मस्त चाललेली आहे. तरी इथे एंट्री केली आणि इतकी मस्त वाटत होतं. त्यानंतर मी इथे लावलेली आहे गेमसाठी लाईन लावलेली आहे. हे असे गेम तुम्ही कधी खेळलात का? ते बघा नंबर लावला आहे आणि इथे वर्णिका शूटिंग करत आहे. हाय करायला सांगते. अभि इथे थांबली आहे. ते कार्ड काढण्यासाठी आम्ही इथे नंबर लावला आहे गेमचं. तर कार्ड काढून झाल्यानंतर एंट्री केली, तर इथे जास्तच गर्दी होती. कोणता गेम खेळून कोणता नाही तेच कळत नव्हता. त्यानंतर पुढे आलो तर प्रत्येक गेमच्या इथे कोण नाही कोण इथे उभंच होतं, त्यामुळे कुठलाच गेम असा फ्री नव्हता. नंतर हा बास्केटबॉलचा गेम आला, तर तिथे त्यांनी नंबर लावलं आणि दोघीजणींनी हा गेम एन्जॉय केला. त्यांना खूप आवडला, पण त्याच्यामध्ये काय जास्त पॉईंट मिळाले नाही. त्यानंतर हा दोघींचा एकदम फेवरेट गेम आहे. दरवेळी गेल्यावरती हा गेम तर हमखास खेळतात, तर त्यांना हा गेम खूप आवडतो. तुम्ही कधी हा गेम खेळला आहे का? नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर अभि बसली आहे घोड्यावर. हा गेम तिला खूप आवडतो. काय माहिती का, मला तर अजिबात आवडत नाही, पण तिला त्याच्यावर बसायला खूप आवडतं. तर तिथे ती बसली आहे. त्यानंतर एकटीच बसली, वर्णिका नाही बसली. त्यानंतर मी दुसरे याची शूटिंग घेत होती. तर इथे बघा हे जे असतं ते उचलायचं काय असतं ते माहीत नाही. भरपूर सारे असे टॉईज असतात किंवा काहीतरी खेळणे असतात किंवा किंडर जॉय असतं. हे कधीच कोणाला मला तरी कधीच नाही लागलं आणि कधी खेळताना पण कोण दिसत नाही तिकडे. एक फुकट पैसे वेस्ट करण्याचं काम आहे असं मला वाटतं. तर त्या गेममध्ये कधीच आम्ही खेळत नाही. त्यानंतर वर्णिका बसली आहे इथे. या गेमचं नाव मला माहिती नाही, पण ती एवढी एक्साइटमेंटमध्ये बसली होती ना आणि खूप आवडलं तिला. हे हॉरर शो म्हणून होतं ते, 3Dमध्ये काहीतरी दिसतं कॅमेरामध्ये. त्यामध्ये वर्णिका बसली आणि आम्ही तिला बघत होतो, शूटिंग काढत होतो. त्यानंतर बाहेर आलो. सगळे गेम खेळल्यानंतर 1-2 गेमची मी काही शूटिंग काढली नाही. ह्यांनी फोटो काढले. हे बघा बाहेर होतं. त्यानंतर खायला बसलो. तर कार्तिकी एकादशी होती म्हणून व्हेजच खाल्लं. खाण्यासाठी सुद्धा भरपूर गर्दी होती. टेबलसुद्धा आम्हाला भेटत नव्हता. खूप वेळाने टेबल भेटला आणि खायला आम्हाला 10-10:15 वाजले. त्यामुळे दुसरीकडे परत काय फिरत बसलो नाही आम्ही. पटकन घरी आलो. असा होता आमचा पूर्ण दिवस. तर तुम्हाला कसं वाटलं? त्यानंतर छान हे फोटो काढले होते ते तुम्हाला पोस्ट करते. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? एन्जॉय केला की नाही? तर नक्की लाईक करा आवडला असेल तर, आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.